रोजच्या मुंबई लोकलच्या वाऱ्या करून कंटाळा आल्याने विकेंडला पंढरपूरची वारी करूया हा विचार मनात आला. जगाचा मार्ग दाखवणाऱ्या बाईची मदत घेऊन आम्ही जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या पांडुरंगाची भेट घ्यायला निघालो होतो. पुण्यावरून शिरवळ मार्गे निघाल्यावर वीर धरणाशेजारी 2 कटिंग घेऊन आम्ही चहाची तलफ बागवली. सुमारे 1 तासभर पोट कसं कमी करावं याबाबत चर्चा करून झाल्यावर बादलीभर मिसळ आम्ही एक्स्ट्रा पाव घेऊन संपवली. मंदिराचा कळस दृष्टिक्षेपात येताच 28 युग भक्तांची वाट बघत विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ जाणवू लागली. कार्तिकी एकादशी नुकतीच झाल्याने लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल झाला होता आणि त्याचमुळे पांडुरंगाच्या दर्शनाला 6 तास लागणार होते. विठुरायाचं देखणं रूप फक्त आणि फक्त डोळ्यात आणि हृदयातच साठवून ठेवण्यासाठी कॅमेरा बंद केला आणि कर कटावर ठेवून उभ्या असलेल्या साक्षात विठ्ठल आणि वामांगी रखमाईला पाहून सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती झाली. फॅशनेबल टॅटू गोंदवण्याच्या काळात कस्तुरी टिळा तात्पुरता का होईना कपाळी गोंदवून घेतला. रोज विठुरायाचे चरण धुणाऱ्या चंद्रभागेचे दर्शन घेऊन आम्ही स्वच्छता आणि भक्तीचा संगम असणाऱ्या गजानन महाराजांच्या मठात गेलो. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पांडुरंगाला हेच साकडं घालून आम्ही परतीची वाट धरली.